बॉलिंग पहिला बॉल. ओहो स्पॉट हिट केलाय. पहिल्या बॉल वरती डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे बघा, परफेक्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या पिचला अनुसरून गोलंदाजी जर पाहिजे असेल तर हा पहिला बॉल पहा. क्लास होता एकदम क्लास. फलंदाज खेळतोय सौरभ गाडी. नेक्स्ट डिलिव्हरी. परत एकदा रिप्ले दाखवलाय त्याचा. सौरभच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय. विघ्नेश मांडवकर विघ्न हरणार का आपल्या संघाचा. फुलटॉस डिलिव्हरी होता ओव्हर पिच. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. 1D +2+1 म्हणजे 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या खातं खोललं जाते. श्री गणेशा केला जातोय. शुभारंभ केला जातोय. प्रारंभ केला जातोय. आरंभ केला जातोय. सुरुवात केली जाते 2 धावांनी. पण त्यासाठी 2 बॉल मात्र डॉट डिलिव्हरी केलेत विघ्नेशने. विघ्न इथे आलंय वाईडच्या स्वरूपात. विघ्नेश राईट मोर विकेट मारा करणार. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. पंचांचा इशारा. पॅव्हेलियन मधून मात्र भरपूर काय काय सांगितलं जाते विघ्नेशला. पण जेव्हा तुम्ही मैदानावर होतात तेव्हा तुम्ही काय केलं विचार करून बघा. 1 बाउन्स हा सुद्धा घोषित केलाय पंचाने. धावसंख्या 3. नेक्स्ट. या वेळेला मात्र ओव्हर पिच. 1 धाव पूर्ण केली जाते. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला कमबॅक. बॅकअप सुंदर. एका धावेवरती समाधान मानावं लागते. सौरभच्या बॅटला लागलेला पहिला बॉल आणि एका धावेने धावसंख्या 4 वरती पोहोचवली जाते. हा हाय व्होल्टेज ड्रामा होणार या मॅच मध्ये. त्यामुळे लाईनमन म्हणून काम करा जरा. मी विनंती करेन सेमीफायनल मध्ये गेलेला जो संघ आहे त्याला, जो ब संघ आहे त्यांना उत्कर्ष कोलवाडी ब संघ आपण लाईनमन म्हणून काम करा. उपयोगी पडणार आहे या मॅच मध्ये. संतोष खेळण्यासाठी तयार आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज संतोष गुरव ना याचा अण्णा. संतोष लाखन. ओके यावेळेला फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केली जाते. थोडीशी फंबलिंग. गचा क्षेत्ररक्षण तोपर्यंत लवली. 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या वाढते संघाची. ओके 6 बिनबाद 6. लेफ्ट हँड फलंदाज संतोष लाखन. राईट आर्म गोलंदाजाला. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर वाईल्ड बॉल. पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. 1 एक्स्ट्राच्या धावसंख्येने धावसंख्या वाढते. 7 धावा पहिल्या षटकामध्ये. थोडस महागडच्या दिशेने होणाऱ्या हा षटक असेल. आखूट टप्प्याचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन भरकटते. पंजाब टू हरियाणा ट्रॅक वरती आणावी लागेल. ही घसरली एक्सप्रेस, ही होळी एक्सप्रेस घसरली आहे ट्रॅक वरून, पटरीवरून उतरली आहे. त्यामुळे एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. धावसंख्या 8 फॉर नो लॉस. नेक्स्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा वाव खणखणीत ड्राईव्ह होता. फॉर द 1 रन. एका धावेसाठी स्वीप शॉट. या स्लॉक स्वीप होता. सुरेख स्लॉक स्वीप होता. जुना बॉल. 1 धावेसाठी धावसंख्या 9. जुना बॉल. 1 फक्त. एकाने धावसंख्या वाढते 9 वरती. बॅटच्या पट्ट्यात होता. संपर्कात होता. कॉन्टॅक्ट मध्ये होता संतोषच्या. संकेत लाखन कर्णधार यांची कदाचित बंधू असावेत ते. होय ना पुतण्या. संतोष लेफ्ट हँडेड फलंदाज. हे मैदान मात्र त्यांच्यासाठी अगदी पर्वणी आहे. ओहो यावेळेला फुलरने ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न. थोडासा मिस टायमिंग झालाय. प्रॉपर टायमिंग झाली नाहीये. बॉल येऊन पायाला आदळलाय. तोपर्यंत बॅट फिरली पण नव्हती आणि त्यामुळे टायमिंग नाही झालाय. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. अपील केलं गेलं होतं. षटक संपण्याची खून सुद्धा केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डबल फिगर मध्ये पोहोचवला जातोय 10 धावा. त्यामुळे हा सामना अतिशय रोमांचक होणार. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात 10 आल्यात. पुढच्या 3 षटकामध्ये किती धावापर्यंत पोहोचू शकेल लाखन 11. तर लाखन 11 ला पुढच्या 18 बॉल मध्ये जवळजवळ कमीत कमी 30 धावा करणे गरजेचंच आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे प्रॉपर बॅटिंग स्टाईल आहे का? पण त्याचं उत्तर देण्यासाठी उत्कर्षकडून कोण येईल? गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय ओमकार यांच्याकडून. ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे. आखूट टप्प्याचा बॉल आहे. गुडले स्पॉट हिट करणारा. थोडा उंची मिळाली. धाव काही मिळत नाहीये. संतोषला मात्र बॅटचा आणि बॉलचा संपर्कच करता आला नाही.
त्यामुळे धाव मिळत नाहीये. डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या अजूनही 10 फॉर लॉस ऑफ नो विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी स्लोअर. व्हेरिएशन पाहायला मिळते. यावेळेला खेळवला गेलाय फलंदाजाला. माइंड मध्ये खेळवला गेलाय. माइंड ब्लोईंग गोलंदाजी आहे. यष्टीरक्षक सुरेख. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षण. आता यष्टीरक्षकासाठी सुद्धा पारितोषिक आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक संदीपजी यांच्याकडून आहे. प्लस एक चषक सुद्धा आहे. पुन्हा एकदा खाली आता गेली काय व्हिडिओ बंद झाला की परत व्हिडिओ बघतो जरा. बॉलिंग रे. थोडा मागे ठेवला होता बॉलला आणि स्लाइड झाला. बॉल खाली राहिला. बॅट मात्र हवेत फिरली. तोपर्यंत फलंदाज बाद. संतोष बाद झाला. कोणाचा साखरपुडा आहे? अच्छा, साखरपुड्यापूर्वी विकेट काढली. पण तुझी विकेट आयुष्याची काढणारी साखरपुडा म्हणजे तुमची सुविध पत्नी यांच्या बरोबर आता साखरपुडा थोड्याच वेळात होणार आहे. पण तोपर्यंत विकेट काढून मोकळा झालाय तो ओमकार. नवीन फलंदाज. लेफ्ट हँड फलंदाज. वाईट बॉल वन बाउंड सांगितला सुद्धा पंचांकडून. धावसंख्या 1 ने वाढते. 11 वरती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी यॉर्क पद्धतीचा. परंतु कोणताही फटका आडवा फिरलाय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळणे गरजेचं होतं. बॅट फिरली आडवी. हो, ही जी स्टाईल आहे ही फार जुनी स्टाईल. हा स्टान्स बघा, याला ओपन स्टान्स म्हटला जातो. आणि हा स्वेप झाडू बाबा झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न एका धावेने वाईडच्या स्वरूपात, एक धावेने पण वेल विकेट किपिंग. जबरदस्त विकेट किपिंगचं प्रदर्शन या ठिकाणी मात्र होते कीपरच्या माध्यमातून. एका धावेने धावसंख्या होते 12 लॉस ऑफ 1 विकेट. 12 वाजवणार का गोलंदाजाचे? पुन्हा एकदा आडवा पट्टा. हे आडवा पट्टा फिरवण्याचा प्रयत्न आहे. लगा तो लगा, नाही तो लगी तो आबाद, नाही तो बरबाद. अशा प्रकारची फलंदाजी शांताराम लाखन यांची. एक कधीतरी दसरा दिवाळी होऊ शकतो अशा पद्धतीने फलंदाजी करत असताना. पण नाही, नेहमीच नाही. तुम्हाला जर शॉट खेळावे लागतील तर त्याला टेक्निक लागेल, प्रॉपर टेक्निक लागेल. इथे मात्र गोलंदाज ओमकारने हेरला येते की पोलर लेन टाका, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. आडवा पट्ट्या फिरणार, पुला खालून पाणी जाणार. इकडून तिकडून गेले वारे. वारा वाहतो भसा भसा तसे आणि नळी फुंकले सोनारे. त्या पद्धतीने फलंदाजी. षटक संपते. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकामध्ये धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 12. निलेश गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. निलेश राईट माउथ विकेट मारा करणार निलेश वारिक. पुन्हा एकदा परत एकदा हिट द टेक. गोलंदाजी प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. थोडा लेग कटर करण्याचा प्रयत्न होता. हा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. फलंदाज खेळतोय सौरभ गाडी. सलामीच्या जोडी सौरभ गाडी. इथे मात्र परत एकदा हा स्लॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. लाखन 11 थोडा हाराखेरी नडते आहे. संकेत लाखन अजूनही मैदानावरती का जात नाहीये? थोडासा न विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. कोणती फलंदाज अजूनही त्यांच्याकडे ज्यांच्यावरती भरोसा ठेवता येईल असे अवलंबलेले फलंदाज कोणते आहेत? नाहीतर मग आपल्याला फार कठीण आहे ही मॅच जिंकणे. कारण समोर गोलंदाजीचा भार अतिशय वेगवान पण आहे आणि तंत्रशुद्ध आहे, डिसिप्लिन आहे. फॉर द विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी परत लेग स्टिकच्या बाहेर. हो, ही स्टाईल फक्त एकच आहे. आ बैल मुझे मार. आला पट्टा फिरवा, आडवा पट्टा. शांताराम लाखन. वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय दरम्यान. सॉरी पंच, पण वाईटने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. पुन्हा एकदा आडवा पट्टा. आडवा पट्टा. एकच शॉट आहे. जसं भात्यामध्ये एकच बाण आहे त्या पद्धतीने यांच्या भात्यात एकच शॉट आहे. त्यामुळे गोलंदाजासाठी हे प्री मॅच्युअर असतं आणि त्याच्या अगोदरच तो प्री प्लॅन करू शकतो. एक धाव मात्र रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या वाढते 15 वरती. वाढवावी लागेल, रणसंख्या वाढवावी लागेल. एखादा मोठा शॉट प्रहार करावा लागेल. सौरभ गाडीला प्रहार करावा लागेल. निलू गोलंदाजी करण्यासाठी तयार. निलेश वरती विकेट. 7-8 पावलांचाच रनअप आहे. येईल का शॉट? त्रिफळाची क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 3रा झटका लागतोय परत एकदा.
लाखन 11 निराश केलंय तुम्ही. ज्या पद्धतीने अपेक्षेने तुमच्याकडे पाहिलं होतं, यानंतर मंगल 16 सुद्धा आहे साखरपुड्याचा, तर संतोषवरती दारोमदार होता. पण इथे मात्र लाखन 11 ने थोडा निराशाजनक कामगिरी. कुणाल कोर्लेकर फलंदाजी करण्यासाठी गेलाय. निलेश वारी काय गोलंदाजी करतोय, जखडून ठेवतोय फलंदाजांना. उत्कर्ष खोलवाडी सेमीफायनल मध्ये प्रेक्षकांचं प्रेम अनेकदा लाभतं. कारण कधी कधी आपण पाहतो की रसिक प्रेक्षकांना खेळून ठेवणारी आपण हॅट्रिक जास्त पाहतोय. मगाशी एक हॅट्रिक पाहिली, इथे मात्र हॅट्रिक होईल का खेळ होईल का? परंतु ओमकार कडून तो प्रयत्न नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये तिथे एक धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक संपलं जाते. 3 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या उत्कर्ष खोलवाडीने जखडून ठेवलाय लाखन 11 ला. 16 पोटात आलाय भीतीचा गोळा. संघाची जवळचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. 4-5 पावलांचा धडक घेऊन सिद्धेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. उत्कर्ष खोलवाडी राऊंड विकेट मारा करणार. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार गोलंदाजी. आणि फलंदाजीसाठी आलाय परिस्थिती बघून खेळू. मंगेश मागे उभा, मंगेश पुढे उभा. मंगेश काम करत नाहीये. काम करावं लागेल बाई. आपल्या संघाला 25-30 पर्यंत न्यावं लागेल. कम्पिटेटिव्ह टोटल बनवावं लागेल. परत एकदा खाली राहिलाय बॉल. स्पीड झालाय बॅट वरून बॉल खालून. धाव काही मिळत नाहीये. पहिले चान्स दिला नाही. मी अजून एक बॉल आहे. 1 डे लास्ट टू गो. 3 बॉल डॉट गेले तर आउट. ओके झालं. 3 बॉल राहिले. जा तू तरी. शेवटचे 3 बॉल कोण? संकेत लाखन फलंदाजीसाठी जातोय. सर्कल बाहेर क्रॉस केलं की 6 देईन तुला मी. शेवटचे 3 बॉल. धावसंख्या 15 वरती आहे, फक्त 16 वरती आहे. पोचवावी लागेल. 3 बॉल करावे लागतील प्रहार. इथे मात्र संकेत यांच्याकडून रनआउट होणार. रनआउट फलंदाज बाद. हो फलंदाजी मध्ये थोडीशी हाराखेरी. लाखन 11 यांच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली आहे. किती 2 बॉल उरले. 16 विकेट भरपूर आहेत. डॉट डिलिव्हरी आल्या. 4 डॉट डिलिव्हरी आल्या. शांताराम खेळण्यासाठी तयार आहे. शांताराम लेफ्ट हँडेड फलंदाज. 2 बॉल शिल्लक आहेत. शांताराम शांत करून टाक आणि आपला क्रिकेट मधला राम दाखवून टाक गोलंदाजाला. 2 चेंडू लास्ट 2 बॉल्स टू गो. राऊंड विकेट मारा करणार. परत एकदा टप्प्याचा बॉल. ओ हो बॅटला स्पर्श झाला नाहीये मगापासून अजूनपर्यंत. एकदाच फक्त झालाय. जवळजवळ 7 ते 8 बॉल खेळले. शांताराम अगदी शांत राहिलेत. शांताराम शेवटचा बॉल षटकार ची आवश्यकता आहे. येईल का? नो बॉल येईल का? पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. 1 बाउन्स वंडीच्या स्वरूपात, नो बॉलच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या वाढते. 17 झाले अजून. लास्ट डिलिव्हरी टू गो. 4थ्या षटकामध्ये धावसंख्या 17. इथे मात्र भरपूर मोठा खतरा बनवलाय. अरे हलवतो काय दीपू? पहिला बॉल स्लाइस केलाय. एका धावेसाठी थर्डमॅनच्या स्वरूपामध्ये, वंडीच्या स्वरूपात थर्डमॅनच्या दिशेने एका धावेसाठी ओमकार. तंत्रशुद्ध फलंदाजी दिसते. स्टान्स बघा त्याचा. बॅट्समनच्या स्टान्स वरून आपल्याला कळतं. गोलंदाज संतोष यांच्याकडून पहिला बॉल थोडासा खाली राहिलाय. एकच धाव. एका धावेने खातं खोललं जातंय. प्रारंभ केला जातोय. सुरुवात तर केली जाते. 18 धावसंख्या माफक आव्हान आहे. 23 बॉल 17ची आवश्यकता आहे. 23 17 डिलिव्हरीज टू गो. 23 रन्स टू विन. हलवता कोण?
संतोष परत एकदा पुढचा बॉल पुन्हा एकदा झाले होते परत एकदा पुढला गेले बॉलला पॉइंट केला बॉल जातोय सीमा रेषा येतोय बॅट मधून ओंकारच्या बॅट मधून येतोय श्री गणेशा करणारा पहिला चौकार खुदी को कर बुलंद इतना की तकदीर भी खुदा से खुद बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है ओंकार बोलते मेरी रजा तो यही है कि बॉल को बाउंड्री के बाहर भेजना हा कोणत्या पद्धतीचा शॉट आहे हा नवीन इनोव्हेटिव्ह शॉट आहे वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते ओंकारच्या बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये बॉल विकेट किपर कडे जात नाहीये बॅटचा स्विंग इतका मोठा सर्कल कंप्लीट करतोय की बॅट परत एकदा सेकंड राऊंड मध्ये बॅटला लागतोय परत एकदा स्टेप आउट होण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र आखूड टप्प्याचं ठेवला पाहिलं होतं की पहिलं प्रेडिक्ट केलं होतं गोलंदाजाने की ओंकार येणार स्टेप आउट होणार नाही मला ऑन ड्राईव्ह खेळणार किंवा ऑफ ड्राईव्ह खेळणार पण तोपर्यंत आपण मागे ठेवलाय बॉल धाव काही मिळत नाही संघाची धावसंख्या अजूनही 6 परत एकदा फुलर लेनचा यावेळी व्हेरिएशन करतोय ओंकार यावेळेला मात्र हल्ला नाही टचचा मस नाही झाला त्यामुळे यावेळेला फुलर लेनचा बॉल पर्यंत बॅट पोहोचू शकले नाही टायमिंग झाली नाही क्रिकेटिंग स्किल थोड्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात या गोष्टींवरती काम करावं लागेल फलंदाजांना शेवटचा बॉल असेल या षटकातील कदाचित लास्ट बॉल लास्ट डिलिव्हरी टू गो धावसंख्या झाली 6 परत एकदा डॉट डिलिव्हरी येतोय एक चौकार आलाय परंतु त्यानंतर एक तेरी तो बाकी 4 मेरी दाखवून देतोय संतोष लाखन थोड्याच वेळामध्ये साखरपुडा पण आहे त्याचा पण तोपर्यंत ते शुभमंगल करून येतोय आपल्या संघाचा सामना करेल रुपेश 18 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे जर 25 धावा बनवल्या असत्या तर काय झालं असतं शांताराम पहिला बॉल आखूड टप्प्यात डिक्लेरेशनच्या स्वरूपात वनडीच्या स्वरूपात एक धाव मिळते एका धावेने धावसंख्या वाढते इतका चांगला शॉट आहे परंतु एकच धाव मिळते 7 धावसंख्या झाली 7 धावा अजूनही 18 आतापर्यंत आपण आलोय धोनीच्या जर्सी नंबर धोनीची पण आपल्याला पोहोचायचंय विराट कोहली पर्यंत अपील केले गेले जोरदार अपील फलंदाज बाद विकेट किपिंगच्या साठी प्राइज आहे उत्कृष्ट विकेट किपर संतोष लाखन यांच्याकडून थोडासा स्टेप आउट होण्याचा प्रयत्न लूज डिलिव्हरी होता आणि स्लोअर डिलिव्हरी थोडा लेग कटर सुद्धा प्रयत्न केला शांताराम यांनी आणि यश प्राप्त केलंय शाजू मांडवकर अजिंक्य फलंदाजीसाठी जातोय स्लोअर डिलिव्हरी टाकतील का यावेळेला स्पिन गोलंदाजी आपल्या जुन्या स्टाईल मध्ये गोलंदाजी बघा बॉल वरती रोल बघा कसा केला जातोय तो वेट अँड वॉच लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतायत वाईड बॉल यासाठी लागते भरपूर प्रॅक्टिस अशा पद्धतीची जशी संदीपजी करंगुटकर मगाशी आठवण करून देत होते 99 ची 2000 ची किंवा त्या अगोदरच्या क्रिकेटची तर त्या काळामध्ये अशा पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा स्पिनर्स असायचे 85 साली यावेळेला थोडा वेट अँड वॉच गेम खेळलाय वेट केलाय बॉलला येऊ दिलंय स्वतःपर्यंत अजूनही आणि शेवटच्या क्षणी हा प्रहार केलाय एका धावेसाठी बॉल जातोय कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या 8 वरती 9 धावसंख्या 9 वरती इथे नाकी नाव आणणार का शांताराम फलंदाजीसाठी आलाय नंबर 5 ओमकार बस ओमकार किधर देख रहा है आता नाही चालणार बाबा बॉल कुठे आणि कुठे बॉल बॅट फिरते डिरेक्शन होते बॉल 3 बॉल 4 ना 2 बॉल शिल्लक 2 बॉल बरोबर 2 बॉल शिल्लक स्पिन गोलंदाजी परत एकदा आपल्यातून स्वतःच्या घरामध्येच बॉलला पाठवलंय बॉल जातोय सीमा रेषा पार ओळगावचे सुप्रसिद्ध शेठ आहे प्रदीप शेठ आणि बॉलने घेतली आहे बाउंड्रीची भेट दिशेने कॅच होणार का खेळ बाद 3 धावांची आवश्यकता आहे 12 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे जर 25 पर्यंत हा संघ पोहोचतो ना 25 पर्यंत हा संघ पोहोचतो तर खूप कठीण झालं असतं किंवा मजा आली असती चॉकलेट दे
भाई वो बाबा किती बारीक होते साला बाबा भाई मोबाईल आणि पाकिट 12 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. या कोणाचा फोटो इतर फोटो या कोणाचा गोलंदाज नेम बॉलर नेम प्रसाद गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. प्रसाद विजयाचा प्रसाद खेळवणार का समोरच्या संघाला. जेवला तू हा शॉट ओहो जातोय कॅच वन ऑफ द फायनेस्ट कॅच झाला असता. 14 वेल डन पण ट्राय साठी टाळ्या झाल्याच पाहिजे. चांगलं ट्राय केलाय क्षेत्ररक्षकाने. कॅच वन ऑफ द ग्रेट कॅच झाला असता. सौरभ. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा पारितोषिक आहे मला वाटतं. येस आहे चषक आहे. धावसंख्या 17 झाली आहे. एका धावेची आवश्यकता आहे. औपचारिकता आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. इथे मात्र बंटीने मगाशी सांगितलंय की तुम्ही आलात सेमीफायनलला तरी चालेल आम्ही तुमची घंटी वाजवणार. तयार राहा उत्कर्ष विरुद्ध उत्कर्ष सेमीफायनल